शेतकरी कामगार पक्षाच्या तुर्भे येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यालयाचा निश्चितच नागरिकांना उपयोग होईल अशा भावना श्री पाटील यांनी व्यक्त केल्या। शेतकरी कामगार पक्षाच्या तुर्भे येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, नवी मुंबई जिल्हा चिटणीस गौतम आगा, अब्बास सत्तार खान, जगदीश कोळी आदी मान्यवरांसह शेका पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना माननीय विवेक पाटील म्हणाले की या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या निश्चितच समस्या सोडविल्या जातील। तसेच आरटीआय अर्थात राईट टू एज्युकेशनची माहिती देताना गरीब व गरजू लोकांना आरटीआय मार्फत विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले। सुरुवातीला या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि हे जाहीर करत असताना शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की या कार्यालय या ठिकाणी तुम्ही तयार केलेलं आहे। एक चांगली जागा निवडलेली आहे, मोक्याची अशी जागा या ठिकाणी आपण निवडलेली आहे आणि या विभागातल्या जनतेला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं, शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर ग्वाही देतो की ह्या कार्यालयात तुम्हाला सर्व प्रकारची मदत 100% केल्याशिवाय ठेवणार नाही अशी ग्वाही देखील या निमित्ताने मी आपल्याला देत आहे। ही ग्वाही देत असताना ज्याचा उल्लेख सुरुवातीला आपल्या भाषणामध्ये गौतमजी आगारांनी केला की आरटी म्हणजे राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा हक्क, या शिक्षणाच्या हक्काच्या कायद्याखाली आपल्या ह्या नव्या मुंबईत असणाऱ्या ज्या खाजगी शाळा आहेत त्या खाजगी शाळांमध्ये 25% ऍडमिशन हे एससी एसटी साठी राखीव ठेवलेले आहेत, दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवलेले आहेत। दुर्बल घटकांमध्ये जे लोक आहेत त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असते आणि एससी एसटी मधल्या लोकांना जातीच्या दाखल्याची गरज असते। या कार्यालयात एक चांगल्या प्रकारचं फॉर्म भरून या ठिकाणी सर्व अत्याधुनिक योजना आपण चालू करू। कॉम्प्युटर बसवण्यात येतील, इंटरनेटचं कनेक्शन घेता येईल, घेऊन ठेवू आणि एक चांगल्या प्रकारचा प्रशिक्षित असा स्टाफ आपण या ठिकाणी ठेवू। आपण आणि स्कॅनिंग सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत। कुठल्याही प्रकारचा कसलाही खर्च न देता पालकांचे फॉर्म भरण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाच्या ह्या कार्यालयातून आम्ही 100% करू अशी ग्वाही देतो आणि ह्या प्रवेशाला तुम्हाला मदत करण्यासाठी जी केंद्र शासनाचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे या साऱ्या मोठ्या शाळांमध्ये विदाउट डोनेशन, विदाउट फी तुम्हाला शिक्षण त्या ठिकाणी देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहील ही ग्वाही देखील या निमित्ताने मी आपल्याला देत आहे। दरम्यान राजेंद्र पाटील, गौतम आगा, प्रभुदास भोईर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या तुर्भे तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी माधवी अंधारे यांची निवड करण्यात आली, ज्यांचे माननीय विवेक पाटील यांनी अभिनंदन केले।